दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण लहान असताना पुष्कळ वेळा आपल्याला एखादी वस्तू हवी असते, परंतु ती आपल्याला मिळत नाही. कधीकधी आपल्याला एखादी सायकल हवी असते, परंतु काही कारणास्तव किंवा आपल्या परिस्थितीमुळे ती आपल्याला मिळू शकत नाही. पण एक दिवस अचानक आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला आपले वडील सायकल गिफ्ट देतात, आपल्याला बक्षीस म्हणून देतात. आणि त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो की आपल्याला जी अपेक्षा केली नव्हती ती त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काहीतरी मिळालेलं आहे. आणि एक आश्चर्याचा तो धक्का असतो, आनंद असतो. आणि हे जगिक आईवडील आपल्याला सर्व काही देतात, तर लक्षात घ्या आपला स्वर्गीय पिता आपल्याला किती चांगल्या गोष्टी देईल. पवित्र आत्मा देवाने आमच्यासाठी या जगामध्ये दिलेला आहे. ही सर्व मनुष्यांसाठी, आपल्यासाठी ही एक देणगी आहे देवाची. बघा, लूक ह्याचा 11वा अध्याय आणि 13वा वचन बघा काय सांगतं. लूक चॅप्टर 11 and verse 13. तुम्ही वाईट असतानाही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यायचे कळते, मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यात तो विशेष करून पवित्र आत्मा देईल. आम्हाला देवाने किती मोठी देणगी दिलेली आहे. जेव्हा पवित्र आत्मा आमच्यावर येतो तेव्हा आमच्या संकटामध्ये तो आम्हाला धीर, आशा, प्रेम ह्या गोष्टी तो आम्हाला देतो. आणि हा पवित्र आत्मा देवाने आमच्या जवळच दिलेला आहे. आपल्या लहानपणी कदाचित आपल्या आईवडिलांनी परिस्थितीमुळे कदाचित आम्हाला चांगल्या प्रकारे काहीतरी देऊ शकले नसतील, किंवा ज्यांची परिस्थिती चांगली होती त्यांना काहीतरी चांगल्या गोष्टी मिळाल्या असतील. पण आमचा स्वर्गीय पिता जो आहे हा त्यापेक्षा जास्त अमर्यादित आमच्यावर प्रेम करतो. म्हणून त्याने आपल्याला पवित्र आत्म्याचं दान दिलं. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. योहान कृष्णवर्तमान ह्याचा 16वा अध्याय 13वा वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 16 and verse 13. तरी तो सत्याचा आत्मा येईल, कारण तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.